देवणी खुर्द येथे कलाकथित नामदेवराव माधव कांबळे यांच्या स्मृती दिनानिमित्त घेण्यात आला कार्यक्रम। चौथा स्मृती दिन बुद्धवंदना घेऊन करण्यात आला साजरा। नमस्कार, केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी आहे मारुती गुंडीले नळगीरकर। पाहूया आजची ठळक बातमी। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या देवणी खुर्द येथे पत्रकार प्रशांत कांबळे यांच्या घरी कलाकथित नामदेवराव माधवराव कांबळे यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बौद्धवंदन त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रम घेण्यात आला आहे। उपासक भैयासाहेब देवणीकर, उपासिका कल्पना भैयासाहेब देवणीकर या दोघांनी बुद्धवंदन घेऊन कलाकथित नामदेवराव माधव यांचे उपस्थितांना स्मरण करून दिले आहे। तर नामदेवराव यांच्या हयात काळातील त्यांच्या कर्तृत्वाची आठवण करण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेस आदरपूर्वक अभिवादनही करण्यात आले। यावेळी सर्व बौद्ध उपासक उपासिका आवर्जून उपस्थित होते। या कार्यक्रमात अंगणवाडी कार्यकर्ते दैवशाला कांबळे, प्रशांत कांबळे, माजी सरपंच चंद्रकला अनिल कांबळे तसेच सरपंच यशवंत कांबळे सह राष्ट्रवादीचे नेते अनिल कांबळे, रमेश कांबळे, शालूबाई बाबुराव मिरकले, संघमित्रा दिलीप नेत्रगावकर, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, मानकर पुणे येथे उद्योगाची उभारणी केलेले डोसा उद्योजक सूरज रणदिवे, व्यंकट कांबळे, किरण कांबळे, ज्ञानोबा कांबळे, सुनील कांबळे, श्रीकांत कांबळे, दीपक देवणीकर इत्यादी जण या कार्यक्रमास उपस्थित होते। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सै। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सै। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि। आमच्या पोराची काढा, पोराची काढा, दीपाची पोराची चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण जमलो आणि पंचशील आपण या ठिकाणी घेतलो आहे। त्या निमित्ताने सर्वांनी या ठिकाणी खरंच आज 4 वर्ष होऊन गेले, परंतु आज आमच्या स्मरणामध्ये तिने आज मर आहे। म्हणून आम्हाला जोपर्यंत आम्ही या ठिकाणी आम्ही हसत खेळत राहायचं। आम्ही ज्यावेळेस प्रशांत आम्ही सर्वच आम्ही मित्र होतो, राहुल, अशोक, सर्व मित्र आम्ही असताना आम्हाला अनेक वेळा त्यांनी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या विचारावर आम्ही आज खरंच त्यांच्या विचारावर त्यांच्या मार्गदर्शनावर आम्ही आज संभाषण करण्यासाठी तालुक्यात नाही लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वांनीच आमची टीम देवणी खुर्ची म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही वागलो आणि त्यांच्या जीवनामध्ये आज स्मरण दिन म्हणून आज खरंच अक्षरशः आम्हाला यावेळी आज प्रसंग असा आहे की त्यांनी आज जिवंत आहेत असं आम्हाला वाटतंय, कारण त्यांची फोटो बघितल्यानंतर खरंच आज आम्हाला या ठिकाणी अक्षरशः आमच्या डोळ्यातून अश्रू निघतोय। या पद्धतीनं आम्ही त्यांना आज माझ्या वतीनं तर भावपूर्ण श्रद्धाने रणदिवे परिवाराच्या वतीनं आम्ही भावपूर्ण देतो आणि या ठिकाणी सर्वच आज आमचे मार्केटचे पुण्यावर सूरजदादा या ठिकाणी उपस्थित झाले। कारण मी त्याला एकच शब्द बोललो की आता आपण पशांच्या घरी जायचंय। त्यांना काहीच विचार केला नाही, या क्षणामध्ये या ठिकाणी आम्ही आलो। म्हणजे किती क्षण मोठा आहे, कारण त्यांना सुद्धा दर्शन झालं की आज आमच्या समाजामध्ये काय घडलं आणि काय परिस्थिती होती आणि आम्ही काय आज झालोय हे विचारानं आज त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही खरंच मोठे झालो। त्याबद्दल त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय आणि त्यांना भावपूर्ण देतो। एवढंच या ठिकाणी बोलतोय, इथं थांबतो। जय भीम, जय लवजी। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे सह केजे न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत राहा केजे न्यूज इंडिया मराठी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।